तृणधान्याचे महत्त्व लोकाभिमुख करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे. तृणधान्यामध्ये असलेल्या पोषण मूल्यामुळे त्याचा आहारातील आरोग्यविषयक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्याचा अधिकाधिक समावेश करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली. उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, गंगापूर रोड, नाशिक येथे कृषी पणन मंडळाच्या वतीनं आयोजित मिलेट महोत्सव 2025च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, कृषी पणन मंडळ नाशिकचे उपसरव्यवस्थापक SY पुरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BD भाकरे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉक्टर शुभदा जगदाळे, प्राचार्य विलास देशमुख यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की तृणधान्यांच्या वापरामुळे आरोग्यवर्धक आहाराचा प्रसार होऊन येणाऱ्या पिढ्या अधिक सुदृढ होतील. यासाठी कृषी व पणन विभागाशी संलग्न सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करणं आवश्यक आहे. तसेच जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन होऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी फीत कापून 3 दिवसीय मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी महर्षी उदाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉललाही त्यांनी भेट दिली आणि उत्पादकांशी संवाद साधला. हा महोत्सव 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत नागरिकांसाठी खुला असून तृणधान्यापासून तयार केलेल्या 30 पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण उत्पादनांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीपासून तयार केलेले पदार्थ तसेच ज्वारीचे इडली मिक्स, भाकरवडी, रागीची बिस्किटे, नूडल्स, भाकरे, शेव, चिवडा यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. या महोत्सवात तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे आणि अनुभव कथनाचे सत्रही आयोजित करण्यात आले आहे. तृणधान्यांचे महत्त्व, उत्पादन व प्रक्रिया यावर आधारित या उपक्रमातून जनजागृतीचा संदेश देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.